छावा संघटनेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उद्या सर्वपक्षीय लातूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे। मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। दरम्यान अजितदादांनी या कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा छावा संघटना जशास तसे उत्तर देईल असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी बोलताना दिलाय। दरम्यान मारहाण झालेले विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर लातूरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती कळल्यानंतर छावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच विविध पक्ष आणि संघटनांतील पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन विजयकुमार घाडगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्या ठिकाणी भ्याड पद्धतीने हल्ला झालेला आहे। आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेलेले होते, जे की विधानसभेमध्ये या महाराष्ट्राचा कृषी मंत्री पत्त्याचा गेम खेळत बसतोय, इकडे आत्महत्या होते आणि त्या माणिकराव कोकाट्याचे मंत्रिपदावरून त्याला हाकलून द्या ही मागणी करण्यासाठी ते गेलेले होते। आणि त्यानंतर काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि त्याच्यासोबत असलेले काही गुंड, एक सूरज चव्हाण नावाचा, त्याने अचानक येऊन यांच्यावरती हल्ला केला। परंतु हा भ्याड हल्ला जर यांच्यावर कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने जर नाही केली तर यांची कातडी सोडल्याशिवाय छावा गप्प बसणार नाही। जो काही आमच्यावर परिणाम, गुन्हे दाखल करा। तुमचे कार्यकर्ते जर कायदा हातामध्ये घेत असतील, अजितदादांना सुद्धा माझं आव्हान आहे, या कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा छावा संघटना छावाच्या पद्धतीनंच पुढील काळामध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर देईल। उद्या फक्त बंद आहे, सर्वपक्षीय बंद आहे, शेतकऱ्यांनी बंद हा केलेला आहे। परवाच्या दिवशी लातूर जिल्हा बंद राहील, नंतर मराठवाडा बंद राहील आणि जे काही यामध्ये घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील। निवेदन दिल्यापासून 20 मिनिटाच्या नंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये काय कटकारस्थान झालेला आहे, ते जीव मारण्याच्या उद्देशाने आलेले होते। त्यांच्यासोबत काही स्थानिक गुंड सुद्धा होते। त्याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा आणि अजितदादांनी त्याला तात्काळ त्याच्या ढुंगणावर लाथा घालून त्याला पक्षातून बाहेर काढावं, अन्यथा आणि त्या माणिकराव कोकाटेचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही सुद्धा छावाची मागणी आहे। कारण की आम्ही न्याय हक्कासाठी लढणारी माणसं आहेत। आजपर्यंत अनेक लढा छावानं दिलेला आहे, परंतु छावावर जर असं अचानक येऊन तुम्ही हल्ला केला तर छावा सुद्धा गप्प बसणार नाहीत, आम्ही बांगड्या भरलेला नाही। हा छावाचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाने त्यांना उत्तर दिलं जाईल। आज महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जावं अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला, साधं निवेदन शेतकऱ्याच्या हिताचं पत्ते खेळणाऱ्या संसदेत विधान भवनात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्याच्या विरोधात तिथं देत असताना शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या विजयकुमार घाडगे यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर हल्ला होतो। ही गुंडगिरी, ही हरामखोरी या ठिकाणी महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितली, महाराष्ट्राला वेदना झाल्या। एवढे हजारो लाखो आंदोलनाची पार्श्वभूमी महाराष्ट्राला, परंतु आंदोलनाबद्दल निवेदनाबद्दल कोण्याही पक्षाने या ठिकाणी कोण्या कार्यकर्त्यानं मारहाण कुणाला केलेली आतापर्यंत महाराष्ट्रानं बघितलेली नाही। पण आज तो लाजिरवाना दिवस उजाडलाय की राष्ट्रवादीनं ही गुंड पाळण्याचं षडयंत्र जे आहे ते बंद करावं, या लोकांवर कारवाई करावी, संसदेत विधान भवनात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा, हकालपट्टी करावी। या मागणीसाठी आज 21 तारखेला आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून लातूर शहर बंदचं आव्हान सर्व पक्ष संघटना, शेतकऱ्याच्या वतीनं, कष्टकऱ्याच्या वतीनं, कामगाराच्या वतीनं, 18 पगड जाती धर्माच्या वतीनं केलेला आहे। आणि निश्चितपणे जोपर्यंत या लोकांवर कारवाई होत नाही, त्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, या सगळ्या प्रसारणाची बुवा हे कोण षडयंत्र रचलं, कोण याच्या मागे कटाचा या सूत्रधार आहे, या सगळ्या प्रकारची निष्पक्ष चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। हे श्रृंखला चालू झाली आंदोलन म्हणजे यांच्या हल्ल्याची। कोण त्या प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला करतंय, कोण विजय घाडगेंवर हल्ला करतंय, काय म्हणजे राज्य आहे का गुंडगिरी आहे? गँग चालवले आहेत काही लोक, सरकार चालवले आहेत? हा असा प्रश्न सुजाण नागरिकाला पडलाय। याचं उत्तर राष्ट्रवादीला, सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्याला सुद्धा द्यावंच लागेल।